महाराष्ट्रातील मद्यप्रेमी आता राज्य सरकारच्या तिजोरीवरचा ताण कमी करणार आहेत, कारण सरकारनं मद्याच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारला दरवर्षी सुमारे 40,000 कोटी रुपयांचा खर्च येतोय. या खर्चामुळे विकास कामांसाठी निधी अपुरा पडत असल्याची वस्तुस्थिती सरकारला समजली आहे. त्यामुळे आता भाऊजींच्या खिशातून तर हा खर्च वसूल करण्याचा प्रयत्न हे सरकार करत नाही ना, अशी शंका घेण्यास वाव मिळतो. या निर्णयामुळे सरकारला दरवर्षी 14,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील तळीराम आणि मद्यप्रेमींसाठी ही मोठी बातमी ठरू शकते. या प्रकारे तळीरामांवर राज्य सरकारनं वित्तीय तूट भरून काढण्याची मोठी जबाबदारी सोपवल्याचं गमतीशीरपणे बोलल्या जात आहे. मंत्रिमंडळानं मंगळवारी याबाबतच्या समितीच्या अहवालाला मान्यता दिली असून त्यानुसार 180 मिलीलिटर क्वार्टरच्या दरात पुढील प्रमाणे वाढ झाली आहे. देशी दारू पहिले 70 रुपये, आता नवे दर 80 रुपये क्वार्टर. भारतात निर्मित विदेशी दारू अर्थात IMFL पहिले एक क्वार्टर 110 ते 130 रुपयांना, आता मात्र 205 रुपये. प्रीमियम विदेशी दारू पहिले 210 रुपयांची क्वार्टर आता 360 रुपयांना मिळणार आहे. महाराष्ट्र मेड लिकर ही एक नवी श्रेणी असून 148 रुपयांना ही क्वार्टर मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयानं दारूच्या किमतीत झालेली वाढ केवळ 180 मिलीलिटर क्वार्टरला मर्यादित नाही, तर सर्वच मद्य प्रकारांना लागू आहे. IMFL वर उत्पादन शुल्क हे निर्मिती मूल्याच्या 3 वरून 4.5 पट करण्यात आलंय, तर देशी दारूवरील अबकारी शुल्क 180 रुपये प्रति लिटर वरून 205 रुपये प्रति प्रूफ लिटर करण्यात आलंय. या बदलांमुळे केवळ दारूच्या किमतीतच वाढ झाली नाही, तर हॉटेल, बार, रेस्टॉरंट आणि मद्य विक्रेत्यांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडलाय. याशिवाय हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सीलबंद विदेशी मद्य विक्रीवरही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे आता या ठिकाणी मद्य महाग होणार आहे. अशा प्रकारे सरकारच्या तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी मद्यप्रेमींच्या खिशावरचा ताण वाढलाय आणि तेच आता राज्याच्या आर्थिक स्थितीला सहाय्य करणार आहेत. राज्य सरकारला मद्य विक्रीतून दरवर्षी खूप मोठा महसूल मिळतो. हा महसूल मुख्यत्वे देशी दारू, बियर, भारतीय बनावटीची विदेशी दारू यांतून मिळतो. गेल्या 3 वर्षांची अधिकृत महसूल माहिती पुढील प्रमाणे: 2020-21 साली 15,078 कोटी रुपये, 2021-22 साली 17,228 कोटी रुपये, तर 2022-23 साली 21,550 कोटी रुपये. राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याचा थेट परिणाम मद्यप्रेमी आणि मद्य विक्रेत्यांवर होत आहे. या निर्णयामुळे सरकारला दरवर्षी सुमारे 14,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. सोबतच मद्यप्रेमींच्या खिशावर अतिरिक्त ताण पडणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तळीरामांना मन असताना मौसम मस्ताना आता महाग झालाय. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.